हॅलो. साधारण 2 दिवस झाले पुण्याला आहे आणि आज योगायोगाने काम माझं लवकर झालं. त्यामुळे हॉटेलला लवकर येता आलं मला आणि हॉटेलला लवकर आल्याचा खूप मोठा फायदा झाला मित्रांनो मला, की एक तर काही वर्षापासून मला स्वतःबरोबर वेळ घालवताच आला नाही. स्वतःला काही प्रश्न विचारता आले नाहीत. त्या प्रश्नांची उत्तरं घेताना आली, ती आज मी घेतली. त्यावरनं एक गोष्ट कळाली मित्रांनो, तुमचं आयुष्य काय, माझं आयुष्य काय. आपलं आयुष्य तेव्हाच सुखकर होतं, जेव्हा आपल्या खांद्यावर शाळेची बॅग होती. आजची खरी परिस्थिती सांगायची ना, तर शाळेच्या बॅगेच्या वजनापेक्षाही असंख्य पटीने जड असलेल्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर आहेत. आणि हा व्हिडिओ मी करण्याचं कारणच हे आहे, की माझ्या वयाच्या काही मुलांना असं वाटतं किंवा काही लोकांना असं वाटतं, की आमच्याकडून काहीच होऊ शकत नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल ना, तर एक गोष्ट सांगतो, ती तुम्ही स्वतःबरोबर करा. लाईफमध्ये खूप अचीव केल्यासारखं वाटेल. कितीही मोठी संकटं आली, तरी त्यांना तुम्ही तोंड देऊ शकता. मध्यरात्र जेव्हा होईल, तेव्हा उठा आणि त्या झोपलेल्या चेहऱ्यांकडे बघा. ते जे झोपले आहेत, तुमची आई असेल, वडील असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, ते झोपले आहेत फक्त आणि फक्त तुमच्या भरोश्यावर. हे त्यांना माहिती आहे, आमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी त्यांना तोंड देण्यासाठी आमचा मुलगा खंबीर उभा आहे. मग जर त्यांना कॉन्फिडन्स आहे, की प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी आमचा मुलगा खंबीर आहे, माझे पती खंबीर आहेत, माझे बाबा खंबीर आहेत, मग आपण का विचार करतोय, की काही होणार नाही? हा प्रयोग एकदा रात्री करून बघा मित्रांनो. मी नक्की सांगतो, आयुष्यात कितीही मोठं संकट होऊ दे, त्या संकटाला लाथ मारून पुढे जाण्याची ताकद तुमच्यात येईल. बिकॉज ऑफ आपलं कुटुंब. आणि बरेच जण सांगतात स्वप्न पूर्ण होत नाही. स्वप्न पूर्ण होण्यासाठी स्वप्न उघड्या डोळ्याने बघायला लागतात मित्रांनो. जागेपणी बघितलेली स्वप्न पूर्ण होतात. त्यामुळे विचार तुम्ही करायचा आहे, कारण चॉईस इज युअर्स बिकॉज लाईफ इज युअर्स. नमस्कार.